हाय, इथं सकाळी ना मी ना डबा वगैरे करून घेतला आणि मला ना पोहे खायचे खूप जास्त क्रेविंग झाले होते. म्हणून म्हटलं आज ना पोहे करून घ्यावे. तर सिंपल असे पोहे केले आणि कोथिंबीर नव्हती माझ्याकडे, त्यामुळे मी ह्यामध्ये टाकली पण नाही. आणि त्यानंतर इथं ना पोहे नाश्त्यासाठी पोहे ना वाढून घेतले आणि ना डब्यासाठी ना मी वांग्याची ना अशी भाजी बनवली होती सुक्की, छान अशी झाली होती. आणि त्यानंतर ना संध्याकाळी ना खूप जास्त भूक लागली होती आणि काहीच खावंसं वाटत होतं. द्राक्ष धुवून ते घेतली आणि घेतली. आणि आता ना खूप जास्त ना हायड्रेट राहावं लागतं, म्हणून फळं पण खाल्लेली खूप चांगली असतात. आणि अगोदर आधीच टाईमला जास्त फळं खात नव्हती, पण आता ह्यावेळेस मी फळं वगैरे जास्त खाते. आणि जेवढं जास्त फळं खाईल तेवढं चांगलं पण वाटतं, म्हणून इथं फळं वगैरे खात असते मी. आणि त्यानंतर संध्याकाळी स्वयंपाकाला लागले होते आणि आधीच सारखं काय ना काय चालू असतं, आम्हा हे दे आम्हा ते दे मला. त्याला बघत बघत माझा स्वयंपाक चालला होता. भाकरी ते टाकून घेतल्या आणि त्यानंतर ना अशी पालकचा ना मी गरगट्टा बनवला होता. छान असा गरगट्टा माझा तयार झाला होता आणि स्वयंपाक लवकर झाला होता. मग म्हटलं चला भांडी पण आपण घासून घ्यावी, म्हणजे नंतर ना जेवल्यानंतर ना थोडीच भांडी पडते जेवल्याची, म्हणून इथं भांडी ते घासून घेतले. आणि जेवल्यानंतर ना त्यानंतर भांडी वगैरे काय असं घासायची इच्छा होत नाही, पण घासावी लागतात. आणि त्यानंतर माझ्या दिवसाचा एंड झाला. चला तर मग भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये. चॅनल सबस्क्राईब नसेल तर नक्की करा.